माझ्या मागे पहा किती सुंदर जागा झाली आहे, चिकन चोपडी. याच्या आधी तर एवढा कचरा होता इथं, म्हणजे पाय ठेवायची इच्छा नव्हती होत. आपले समोसे खुलले आहेत आणि 4 जण बसले आहेत. मी जात होतो मागं आता बांदीमध्ये. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो वावरात आणि मी आलो आज आता नाही का CD 110DX आपली होंडा गाडीनी. कारण तर आता म्हणजे मगांपासून सकाळी पाणी लावला होता मोटरचा, म्हणजे पर्याला 2-4 दिवस झाला ऊनच निघत आहे. तर मोटर बंद करायची होती, त्यासाठी मी आता आलो. तर सर्वात आधी एखादी काडी घ्यावं लागेल, कारण थोडासा करंट सारखी होता त्या आपल्या DPला, म्हणून नाही का थोडीशी काडी पकडलो मी. आणि जे लालवाली बटन होती ते आता बंद करून टाकीन आणि आपली मोटर जे आहे बंद होऊन जाईल. पाणी सकाळपासून चालू असल्यामुळे झालाच असेल म्हणून बंद करता. पाणी वगैरे तर देऊन झालं आहे, म्हणजे मोटरची बटन बंद केली आहे. पाणी सकाळपासून चालू होता तर झालाच असेल, तर वाया नाही गेला पाहिजे पाणी. म्हणजे 2-4 दिवस झाला आता ऊनच निघत आहे कडक आणि पाऊस आहे म्हणजे सुरू आहे, पण अजून 10 दिवस काहीतरी पाणी नाही येणार आहे असा काहीतरी म्हणत आहेत. तर पाणी आपल्याला वाचवून ठेवायला लागेल, म्हणजे एमर्जन्सीमध्ये रोवणा खराब झाला तर विहिरीत आपल्या पाणी राहायला पाहिजे. तर पाहून येतो थोडंसं परे वगैरे कसे झाले आहेत आपले. तर आता माझ्या मागे पहा इकडं पर आहे आणि पाणी पूर्णपणे देऊन झालेलं आहे, म्हणूनच मी मोटर बंद केलं. तर किती हिरवा हिरवा दिसत आहे, म्हणजे रज मारून झाला आहे तर हिरवा पडला परा. आणि इथं एक आहे, हा इकडे एक पर आहे आणि 3-4-5 तर परे टाकलेच आहेत. पण याला थोडंसं पाण्याची जरूर होती म्हणून पाणी याला दिलं पहिलं. आणि आता आपला याचाही झाड आहे, कायचा म्हणते त्याला, चाफाचा. तर हा मागच्या वर्षी रोवलो होतो आणि ह्या वर्षी पहा किती सुंदर ग्रोथ झाली आहे याची. परा वगैरे तर पाहून झाला आहे. आणि माझी जे सेटिंग आहे म्हणजे 1080p आणि 30fps ते थोडीशी बिघडत आहे, म्हणजे का झालं माहीत नाही. जे आहे 60fps चालू होते ना, 720p वर शूट होत आहे. तर थोडीशी आपली क्वालिटी बिघडल्यासारखी वाटत आहे, पण चेंज केला होता मी थोडीशी, आता चांगला वाटतं सर, नाहीतर थोडंसं बिघडल्यासारखीच वाटत होतं. आता आलो नाहून आम्ही आपल्या सांदीमध्ये, कारण तर एवढा मोठा कचरा झाला आहे इथं हिरवा हिरवा बिना कामाचा. तोच आता साफ करायसाठी आलून. आणि मलबेरीचं झाड होतं तो कटिंग करायचा होता, पण त्याच्या फांद्या आहेत त्या म्हणजे आपल्याला रोवाच्या आहेत, ग्रो करायच्या आहेत. तर पावसाळा थोडासा म्हणजे थोडीशी झड पाहिजेत पाण्याची, नाहीतर कटिंग केलं नसतून. तर आज नाही करू मलबेरीचा कटिंग. तर पहा किती मोठा झाड झाला आहे, हा समोरचा दिसत आहे तुम्हाला, हा पूर्ण मलबेरीचा झाड आहे, मोठा झाला आहे. आणि इकडं जांबाचं झाड आहे, तर जांबाच्याही झाडाला एक एअर लेअरिंग करायचं आहे. एअर लेअरिंग म्हणजे येथून दिसतं हे फांदी, तर ह्या फांदीपासून एक नवीन झाड तयार होईल असं आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला त्याचाही एक ब्लॉगमध्ये दाखवून देईन का कसा करते. आणि मी मागेही केला होता निंबूच्या आला आणि तो सक्सेसफुल झाला होता. तर मी आणलो विरुली आणि इथं काहीतरी निंबाच्या थोडच्या फांद्या आपल्याला बिनाकामाच्या वाटत आहेत, म्हणजे वारल्या आहेत पूर्ण. तर पहा खालून हा कचराच होते, त्याच्यापेक्षा आपण आता ह्या खालच्या थोड्याशा छाटून टाकून. आता आपला थोडंसं झाला आहे साफसूफ करून. पहा याच्या खालच्या फांद्या मी छाटलो निंबूच्या, कारण पूर्ण वारल्या होत्या तिकडं जमा केलो. आणि कचरा आपला उपडून झाला आहे एवढा. तर आपल्या चिकूला पण थोडंसं आम्ही चांगला केला आहे. आणि याची पण कटिंग करायला लागते, कारण आपण जर येतून कटिंग केला तर याला म्हणजे इकडं लॅटरल म्हणजे खाली आडव्या अशा फांद्या फुटतील, नाही तर हा वरतीच होत जाईल, असा वरतीच उंच, न मग त्याची ग्रोथ उंचच होत जाईल, तर वरतीच लागतील आपल्याला, खालून खाल नाही मिळणार. तर मी याची तशीच कटिंग केली होती सीताफळची. तर हा एक नंबर झाला आहे, त्याच्या मागे एक सीताफळ आहे. पण हा निंबूचा झाड आपला बिघडला आहे, तर याला पुढच्या वेळेस नाही का याचा खोदाचा प्लॅन आहे. आणि इथं दुसरं एक झाड कोणतं तरी लावून तर पाहू. तसा आपला एका साईडचा कचरा जो होता तो पूर्ण साफ झाला आहे, तिकडं माझ्या मागे चला दाखवतो. तर हा बघा पूर्ण आपण कचरा जो आहे इकडून पूर्ण साफसूफ केली आहे. कशी जागा दिसत आहे पहा आता खाली एक नंबर, म्हणजे खाली येऊन आपण काही काम केलं तरी आता काही वाटणार नाही. तर ह्या झाडाला पण चांगला करून ठेवला आहे. आणि बस इकडचा आता हा एवढा एरिया राहिला आहे आपला. इकडं डाळिंबाचं झाड आहे, हा इथं डाळिंबाचं झाड आहे, इथं आंब्याचं झाड आहे. तर एवढा आपला क्लिअर करायचं राहिलं आहे. त्याच्या माझ्या मागे पहा किती सुंदर जागा झाली आहे, चिकन चोपडी. याच्या आधी तर एवढा कचरा होता इथं, म्हणजे पाय ठेवायची इच्छा नव्हती होत. आणि आता पहा पूर्ण साफसूफ झाला आहे. आता ह्या एवढा कचरा आपण बाहेर काढला आहे, तर पूर्ण पगरून होता. तर याचा काहीतरी बंदोबस्त लावा लागेल, हा वारल्यावर पेटवा लागेल इथंच, नाहीतर याला कुठंतरी बाहेर नेऊन फेका लागेल.
नाही तर मग आपला इथंच कुठेतरी ठेवून देऊ, मग पुढच्या वर्षी उन्हाळ्यात नाहीतर केव्हा तरी आपण त्याचा बंदोबस्त करून टाकून. कचरा वगैरे साफसूफ करून झाला. आता आम्ही आलो इकडे धावासाठी आणि समोसे पार्टी खायचा विचार चालू आहे आज. तर हे सोनदाई आणि बबली समोसा घ्यायसाठी आता जात आहेत खेळला. आता मी 2 किलोमीटर धावीन, त्याच्यानंतर थोडंसं एक्सरसाइज करून आणि हे आपली पार्टी करतील. मी नाही खाणार आहोत समोसा, कारण थोडंसं डायटिंग चालू आहे आपली. तर बबली वगैरे चालली आणि व्ह्यू पहा गाइस, किती सुंदर दिसत आहे, हिरवा हिरवा. आणि हा आहे आमच्या गावचा गेट. इशिका पण खाणार आहे आणि इशिकाकडे एक पुडा आहे पहा, विल्स पुडा. तो स्टार्ट नाउ, हम जा रहे हैं हळू हळू गोइंग टू खेड. आम्ही चालून गणेशच्या मागे मागे. गणेश धावत आहे. वॉर्मअप चालू आहे, वॉर्मअप गणेश भाऊचा. गो. गणेश आता वापस चालला. आता बबलू मी चालून समोसा घ्यासाठी आता. तर फायनली आपले समोसे जे आहेत ते आले आहेत आणि आत्ताच आले ते. तर गाडी वगैरे इकडे ठेवली आहे एका साईडला आणि रोडच्या एका मेराला बसले आहे. तिकडे पहा समोसा पार्टी चालू आहे आणि मी एका साईडकडे बसून आता ब्लॉग बनवत आहो. तर चला दाखवतो समोसे कसे आणले आहेत आणि कशी टेस्ट लागते. तर मी तर खाणार नाही, पण सांगतील तर पाहू कशी टेस्ट लागते. तर आपले समोसे खुलले आहेत आणि 4 जण बसले आहेत. मी जात होतो मागं आता बांधीमध्ये. तर पहा, एकच मिरची दिलं म्हणताय, ते इशूनं घेतलं नाही एकच मिरची. समोसा फिनिश झाला आहे, 2 वाचले आहेत. बबली कसा लागला? टेस्टी टेस्टी लागला म्हणताय.